अच्छा डाळिंब आहे वय. हो डाळिंब ते पाऊस पडला का तिकडे वर लावणे. अच्छा डाळिंब आहे वय. मला वाटलं कसले. बटन एकच. डॉक्टर काय म्हणले तुला? काय खायचं नाही, काय प्यायचं नाही? काय खायचं नाही सांग. चायनीज खाणार? चायनीज खाणार नाही. हरेश मा. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि ही गाईज बायको तर काय आता बघा कपडे धुवत बसले. सगळे जे आपले कपडे होते गावाकडचे गाईज सगळे खराब कपडे धुवत बसलेले आहे. आणि पप्पा इकडे बसलेत बघा बाहेर. काय करताय पप्पा? आणि ही बघा म्हातारी अंघोळ झाली होय. माझी सकाळी लवकर झाली. सकाळी लवकर झाली. काय केस बाहेर बसले. मम्मी कुठे गेली? कामाला. मम्मी काहीच कामाला गेली आहे ना. पप्पा थोडं नाही आले का? चालू गेली? कशी गेली? रिक्षाने? हा का? रिक्षाने गेले का चालत ते नाही मला माहिती. अगं काय मी एक तर दमलेलो काल. आणि ती काल आहे ना माझ्या अंगावर झोपत होती मम्मी. हो गाडीवरती गाडीवरती झोपत होती माझ्या अंगावर. आणि मी गाडी चालवते नॉनस्टॉप गाडी आणली, थांबवली नाही कुठं. नाही आम्ही थांबत थांबत हळूहळू हळूहळू आलो. रस्त्यावरती माती पण होती ना भरपूर. चिवड्याचा पुडा हा तिथे काल दिलेला. हा तर काही चिवडा आणि लाडू आपण देऊ म्हाताऱ्याईला. अगं चिवडा आणि लाडू तुम्हाला आहे पप्पा? तर उपास नाही देतात. आणि आज फ्रायडे हे शुक्रवार उघड आहे ते पडेल बघ खाली. खा चिवडा नाश्ता सगळं पोट भरून. तर गाईच चला आपण फ्रेश वगैरे होऊया. आणि आपल्याला गाईच जायचं आहे बायकोला दवाखान्यात घेऊन. आणि मग त्याच्यानंतर तिला काहीतरी घ्यायचं पण आहे ते घेऊ आपण गाईच. चला पहिलं जाऊन आंघोळ वगैरे करून येऊ गाईच. तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. काय म्हणते? डोकं दुखते गाईच. बायको बसले कपडे धुवत. भरपूर कपडे आहेत बघा गाईच. 2 बॅग भरून कपडे आहेत ना. किती वेळ धुणार? किती वेळ लागेल? 2 तास. फा म्हातारे काय करते? कैऱ्या काढतेस? तर गाईस झाडं बघा छोट्या छोट्या कैऱ्या आलेले आहेत. तुम्हाला दिसतील का नाही काय माहिती. भरपूर आहेत कैऱ्या छोट्या छोट्या. मी रॉकी बघा गाईत आपल्या इकडेच बसलेला आहे. रॉकी आणि रॉकीचा. हे गाईज बघा आता मी फायनली फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि बायको बघा बाहेरून कपडे धुते गाईज. पप्पा बाहेरच बसलेत मस्तपैकी हवेत. माझे ब्लॉग व्हिडिओ बघत बसलेत गाईज. चला गाईज आता मी ब्रेकफास्ट वगैरे करतो. आणि मग बायकोचं आवरल्यानंतर गाईज निघतो मी. तिला दवाखान्यात वगैरे घेऊन जातो. आणि तिला काहीतरी घ्यायचं आहे गाईज तेही दाखवतो. तेही घेऊ आपण. चला गाईज तुम्हाला भेटतो गाईज. चला निघताना भेटतो. थोडा बसतो गाईज इकडे घरामध्येच आपल्या आतमध्ये. बाहेर तर ऊन पडलेलं आहे भरपूर गाईज. गरम भरपूर होतं आहे. ती बघा ती पिंटी बघा तिने माझा बूट चोरून न्यायला होता गाईज. त्यावरती बघा काही झोपला वगैरे असेल तर आपण गाईज थांबू आतमध्ये बसूया. थोड्या वेळ निघूया मग आपण गाईज. तर हे गाईज मी आता इकडेच थोडा आडवा पडलो आहे गाईज. एडिटिंग वगैरे करत बसलो होतो गाईज. आणि तिकडे बघा बायकोचं इथं वाटतं झाले कपडे वगैरे धुवून. झालं का ग? झालेलं आहे गाईच. तर चला गाईच आता आपण निघूया. तिला पहिलं दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. आणि त्याच्यानंतर तिला काहीतरी घ्यायचं आहे का दुकानातनं ती घेऊ आपण. तुम्हाला दाखवतो गाईज. माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा गाईज. आणि गाईज तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा गाईज. तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण काही सबस्क्राईब नाही करत. चला गाईज आता आपण निघूया. बायको बघा बाहेर कपडे धुते गाईज. तुला कोणी चॅलेंज दिलंय हे का? कोणी पक्का मामांनी? हरेश मामांनी काय चॅलेंज दिलंय?
1 वर्षामध्ये 11 तारखेला बोललेत ना हा 2027. 11/2027 अच्छा हा काल आपण हळदीला गेलो होतो 11 तारखेला बरोबर. 11 फेब्रुवारी. व्हिडिओ कॉल करून दाखव. हां 11 फेब्रुवारीला तू बघितलं ना. माझा पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारी 2027. बघू कमी होतेच का अजून झाड होते. तर गाईज तुम्ही माझे ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. अजून तर काय बायको कपडे वाट टाकते. मी आतमध्ये बसलो होतो. पप्पा बाहेर माझे ब्लॉग व्हिडिओ बघत बसलेत. मस्त काही झाडं बिडे सगळी झाडं भरपूर झाडे आहेत भाई आपले ते. इथं आंब्याचे झाडाचे सगळे आंबे खाली पडायला लागले छोटे छोटे. माझा आंब्याचं झाड आहे, आंबे आले. तर काही ते झाडानं मीच लावलं होतं लहान असताना. हे नारळीचं झाड आहे, इथं आंब्याचं झाड आहे. इकडे नारळाचं पण झाड आहे बघा. नारळीचं झाड आहे, सीताफळचं पण आहे. आहे, शेवगा लावलाय, सगळी झाडं लावलेत गाईच बघा. केळी आहे, केळी. केळीचं झाड आहे, पोपयाचं आहे, शेवग्याचं आहे. पप्पांनी इकडे हे पण झाड लावलं आतमध्ये. केळीचं आहे ना. तुम्हीच लावले का? केळीचं आहे, पोपयाचं आहे, शेवग्याचं आहे, सगळं सगळी झाडे सगळी झाडं काही लावलेलं बघा. आहे. आणि या झाडांमुळे काही सावली मस्त पडले म्हणून बाहेर बसायला भारी वाटते इथे आपण आहे ना. इथं आमची डाळिंबाचं झाड आहे. कुठे हे काय समज हे डाळिंब? हा डाळिंबाचं झाड. हे का? अच्छा हे डाळिंब आहे वय. हो डाळिंबाचं ते पाऊस पडला का तिकडं वर लावणार अच्छा डाळिंब आहे वय. मला वाटतं कसले तरी वेगळे झाडे फुलांचे इतके दिवस बघतोय मी. डाळिंब आहे. नाही इतके ओके बा इतके दिवस बघतोय मी. मला वाटलं हा झाड शोपीस असेल कसले नाही का फुला बिलांचं. डाळिंबाचं आहे. डाळिंबांचं आहे होय. हा, डाळिंब मग चांगलं लावायला पाहिजे त्याला. कसं काय आलंय का आणलंय? आणलंय ते कोणते अच्छा तुम्ही मम्मीच्या कामावरनं आणलेलं कुठं ना? इकडून. मम्मीच्या कामावरनं. हा चापा आहे. चापा. ह्याचा वास भरपूर होतो ना चाप्याचा. काढला होता फुल. रेणूनी घेतला होता की वास. हा कमळाचं फुल याला येतं. अरे, काय झालं त्याला? कमळाचं वाढत चाललंय ना ते मोठं चाललंय ते काय हे बघ कमळ आहे. इथं फुलं येतात. अशी का? हा रात्री 12 वाजता फुलतो. अच्छा गाईज पप्पा इथं तर पण आहे खाली पण आहे बघा. हे कुणी आणलेलं? तुम्हीच लावले का हे पण? कुणी? मी लावलेलं. तुम्ही का? तो रात्री 12 वाजता कुमळतो ना असा फुलतो. पण तो सकाळी पण दिसेल ना आपल्याला कुमळताना दिसणार ना. एवढा मोठा असतो. तर गाईज जेव्हा ह्याला कमळले नाही झाडं तेव्हा तुम्हाला दाखवतो गाईज मी पण. ते बघा आता कपडे वाट टाकते आता अजून राहिलेले आहेत. 2 बादल्यावर कपडे धुतले बघा बायकोने काही एवढे. दमली ना? दमलीच का नाही? कमी झाली बघा काहीच कपडे धुवून धुवून. बघ ती कशी बघते होती याकडे पिंटी. कपडे घेऊन जाईल बघ ती चपलाच्या ऐवजी. कपड्यांची वाट बघतोस का? कधी निघाली? इतके नाही दिलं तुला. चला गाईज आपण बसू इकडे बाहेर. ते जावरू दे मग आपण जाऊया बाहेर. हे गाईज बघा आता फायनल माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता रॉकी बघा इकडे आलेला आहे बघा. नाही म्हणतोय खेळत बसला रॉकी पप्पांसोबत. नाही म्हणतोय नाही म्हणतोस ना. मग तू कुठे गेला होता? हे कुठं आण त्याला खायला टाक काहीतरी रॉकीला. वाट बघत बसला तुझी. शिकायचं तुला शिकायला लागलेत. अय 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 काय होतंय काय? पप्पा इकडे बघा लाडाला कसा आलाय तो. दाखवायचं नाही. ही बघा फाटी मग इकडे बघा माझ्याकडे आली. ही पिंट आली बघा इकडे. ऑनलाईन घाण झालास. काळ होता अजून काळ झालास. ए तिकडे तू मला का चावतेस? चप चप. खायला टाकते बघ. खा खा. चिकनचा पीस लावा ना. अरे ह्याला सांग कुणी इकडे बघी. हा घालून ये माझ्या एवढ्या अंगावर. बूट बूट चावला माझा. आपण दिला थाप. तिकडं हो जुली. जुली सांगेला. जुली सांगेला. ए भांडणं होत आता. मार म्हाताऱ्याला काही रे.
अजून 2 कैऱ्या पडल्यात थांब. आता सगळे छोटे बघ की. आण तिचा गेला रेणूचा काय निताचा आण ते हा ते ती डोक्याला लावते ना ते. ठेव तिथं ती ठेवी ती नीट ठेवायची नाही. अगं हे बघ की सगळ्या कैऱ्या पडायला लागल्यात खाली छोट्या 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 वरती पण पडले. बोलवते तुझी मालकीन जा, तू बोलवते जा. जा तिकडे. तिकडे जा. मारतो मात्र जुली जुली. अगं पा किती कैऱ्या पडल्यात खाली. सगळ्या बारके बारकेच आहेत. छोटे 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 छोटे. हे पक्षी पाडतात ना वरतून काय रे ना. काहीच कैऱ्या भरपूर पडलेल्या छोट्या 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 छोट्या. रॉके खाल्लंस तू तिकडे काय आलास. काहीच कैऱ्या तर भरपूर जमा झाल्या बघा हातामध्ये. पण हे आपण खाऊ शकत नाही. ह्या कडू लागतात गाईच. तर काहीच हे बघा म्हातारे बाहेरच बसले आता. चाय वगैरे पिऊन झालेलं आहे म्हाताऱ्याचं आहे ना. पिला चाय वगैरे. काय झालं चाय खारी बिस्किट बिस्किट. कापला सोन्या एक दिवशी तरी. काय ते हे कापतो त्यांनी. काय ते पाईप. हा पत्रा. आपण जाऊ काय समोसे वगैरे खायला. मम्मीने समोसे आणलेले आहेत. पप्पा काय करतात बसले तिकडे. गरम गरम समोसे. गरम गरम केलेत का आणलेत गरम गरम मायक्रोन मध्ये. नाही काय वाटेत चटणी समोसाची. तर काही चला समोसे वगैरे खाऊया आणि आपण मग निघूया. अरे यार गाई तिकडं बापरून राग लावले डोंगरावर तिकडे वरती. सगळं गवत जवळ गेलं. आग लागली. काहीच आता मी मस्तपैकी आवरून रेडी झालेलो आहे. बायको काहीतरी बघते काहीच आतमध्ये तिकडे घरामध्ये. काहीतरी पावती पुस्तक काही राहायला वाटतं तिला. तर काहीच आपल्याला पहिलं जायचं आहे बायकोला घेऊन दवाखान्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर जायचं आहे आपल्याला बायकोला घेऊन सोनारच्या दुकानात. तिला काहीतरी कानातला करायचं आहे आपल्याला. तर करू गाईस चला तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत राहा हा ब्लॉग. आणि चॅनलवर गाईस नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा. आणि सबस्क्राईब नाही केलं गाईस अजून सबस्क्राईब करा गाईस चला. तर गाईस हे बघा फायनली आता मी घरी जाऊन आलो दवाखान्यात ना. आणि बायकोलाही गाईच जे घ्यायचं होतं कानातलं तेही घेतलेलं आहे. आता चला आत मी जाऊया. आणि काहीच डॉक्टरांकडे गेलो होतो आम्ही. डॉक्टर म्हणले पप्पा की बाहेरचं खाणं सगळं बंद करायचं. बेसन पीठ नाही बेसन पीठ म्हणताय. समोसा कचोरी. हा ती बोलली ना चायनीज बंद. म्हणलं आता परत चायनीज खाल्लंय आम्ही. चायनीज बिनीज बंद काय अजिबात बेकरी सगळं बंद करायचं. चायनीज बंद सगळं बंद. उत्पन्न व्हायला लागली. ब्लड टेस्टिंग केली त्याची. डॉक्टर म्हणले या 2-3 दिवसांनी परत रिपोर्ट घेऊन. ग्रुप आहे आपला ब्लड आहे. साधना डिपॉझिट बी पॉझिटिव्ह. तुझं कुठला साधना. तुझं एबी पॉझिटिव्ह. माझा ओ पॉझिटिव्ह. माझं ओ निगेटिव्ह. निगेटिव्ह आलेला तुमचं कोणतं आहे. ओ पॉझिटिव्ह. जाता आवरा. काय जेवण मम्मीकडे आहे ना तिकडे जा. बनवते चिकन. बघ डॉक्टर म्हणजे लवकरात लवकर झोपायचं आहे ना. 10च्या आत मी झोपायचं म्हणले. हा ते टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स व्हायचं असे बोलले डॉक्टर. म्हणले काय डॉक्टर कळलं. रात्री 12 वाजेपर्यंत झोपायचं नाही. बाहेरचं खायचं नाही. आणि रात्री 10ला झोपले तर सकाळी 7ला उठायचं. हा ते म्हणजे सकाळचं रोज एक्सरसाइज करायचं. केला. बघू एकदा. आज बघून घे. उद्या मी नाही इथे. उद्या कामाला जाणार. उद्या नाही. कोणी चालले उद्या. उद्या कोणी चालले. काम घेतले ना. हा काम घेतले कुठे. वेल्ल्याला. हा का. गोळ्या पण भरपूर दिल्यात तुम्ही खायला. हे काय हा नाही तेच प्रिपेअर करून दिलं. बघू ना कसं आहे. तेच दिले का.
रिपेअर करून दिले त्यांनी. हा ते रिपेअर करून दिले, होल होतं ना ते रिपेअर करून दिलेले आहे ना. आणि त्याच्या हे नाही आणलं बाप पुरे त्याचे ते ह्याचं काय ते हसलं आहे का दिसलं. हा तिथं ते बटणं आणले, बटणं एकच का? डॉक्टर काय म्हणले तुला, काय खायचं नाही काय प्यायचं नाही, तुम्ही का बसा. काय खायचं नाही सांग. चायनीज खाणार, चायनीज खाणार नाही, पाणीपुरी पण खायची नाही बाहेरची. साधना पाणीपुरी पण बंद आहे त्याची आता. चायनीज पण परवा खाल्लं, ते पण शेवटचं चायनीज खाल्लं आपण, ते बंद आता. तर काहीच आता सगळं बंद आपलं. आणि फक्त घरातलं जेवण जेवायचं आता नॉर्मली. आणि फक्त आता फळं वगैरे खायची आहे ना, फळं घेऊन यायची फक्त आता. त्या इथे खा मी आणलेली रामफळ. घाल बरं कानातले कसे दिसतात बघू. नाही घातली. पन्नासच्या आत नको. खायतीला नाही सूट करत माझ्या. मला काल ते कोण म्हणतात ते नाम हरेश मामा, काय असे करायचे. सारखे करायचे. हरेश मामा तिला म्हणतोय. आज 11 फेब्रुवारी आहे, 11 फेब्रुवारी आज. तर पुढच्या 11 फेब्रुवारी 2027 तुझं वजन कमी झालं पाहिजे. मी चालेल. जेवतो ना जेवतोच. वजन कमी कर, वजन कमी कर, खाऊ द्या म्हणलं. ना आता मला तर वाटलं इथं वजन आहे पप्पा हा? थोडंफार कमी वाटतं नाही या रेणू आता, कमी आहे पण वजन वाढले तिथं कसं काय 1 किलो. हे गाल वजन नाही आता परत गाल वाढले ते असं. असू दे, तिला नजर लागते तिच्या माळ्याला. गुडगुडीत पोरगी आहे मग गुडगुडीतच पाहिजे. उगं आपलं वजन एवढं पण नाही. अगं पण एवढं पण वजन कमी नको. 50च्या आत 50 किलो बाद झालं. 50 किती काय? हा ते तब्येत मेंटेन कर तुझी, तब्येत मेंटेन कर, फिटनेस. किती नको वजन कमी. वारा आला तो उडून जाते. माझं 58 किलो आहे. माझं कमी माझं किती असेल, माझं 65 आहे, 65. पण वाटतं माझ्याकडे बघून 65 असेल माझं. किती 65 माझं. 65 आहे. मग आईचा 63 आहे. माझ्या तब्येतीवरनं वाटत नाही ना मग 65 भरीव आहे मी. नाही, भरीव नाही तुझं अजून वजन याचं कमी केलं 70 होतं माझं. 70 काय म्हणते? कमी केलं जिम सोडलं. काय बघते भरीव आहे. हा बरी बाय. तू पोकळेस, तू पोकळेस. भरीव आहे भरीव. खेकडी भेटली नाही शेवटी यायला. आम्ही गेलो खेकडे पकडायच्या इथं नदीवरती. नाही, खारी खेकडी पाहिजे. ही म्हणते काय तुमची नदी केवढी मोठी. तुमचं एबी निगेटिव्ह आहे. काय माहिती, मला नाही माहिती माझं. जर नदी आटली असती ना तर आपल्याला खेकडी भेटली असती खारी. 4-5 भेटली असती तरी आणली. टाकली की नदी जेवढी, आम्ही एका लाईनीत नदीत चाललो होतो. हो, खारं पाणी येते. अगं खारं पाणी येते आणि ती भरती आलेली आहे तिथं. काय नदी खारं पाणी येते तिथं. कासव वगैरे येतात, कोलंबी असते. माझं पप्पांचं पप्पांचं पण बी पॉझिटिव्ह. ते हे नाही का त्यांच्या पायाचं चाललं होतं तेव्हा मी चेक केलं, म्हणजे ते रिपोर्ट मध्ये बघितलं. तर काहीच चला आता आपण बसू इकडे एडिटिंग वगैरे करत. तर काहीच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईज. आता तर काहीच मला भरपूर काळजी घ्यावी लागेल, मला मी बघायचं नाही. चला काहीच बसू आपण इकडे एडिटिंग वगैरे करत, जेवण वगैरे करू गाईज. आणि आपण लवकर झोपू गाईज आजपासून. आणि गाईज उद्या सकाळी उठून आपण सकाळी लवकर उठू गाईज. आणि मग थोडं जाऊ काहीच वॉकिंग वगैरे करायला. चला काहीच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईज. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा गाईज. आणि हे बघा इकडे साधना पप्पाच्या पाठीवर पाय देत बसले बघा. तू जाते का तू तुझा 1 किलो वाढले. बाय बाय गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.